आज आपण कोथिंबीरची वडी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता आपण ही बारीक चिरून कोथिंबीर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे बेसन पीठ टाकून घेऊया। आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडी लाल मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जशी तुमची मुलं खातील त्या हिशोबाने। आता पाणी एकदम जास्त नाही टाकायचं, लागत घ्यायचं, कारण की पीठ आपलं घट्ट झालं पाहिजे, पातळ नाही। हे पहा, आपण अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे आता कोथिंबीरच्या वड्यांसाठी। हे बघा, आता आपण हे शिजायला लावून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे बेसन एवढं 2 ते 3 तांबे आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता ह्यावर आपण चाळण ठेवून घ्यायची। चाळणीला फक्त एक टिक्का असं तेलाचा लावून घ्यायचा, एकच तर नाही घ्यायचं त्यामध्ये। हे पहा, असं मिश्रण आता हे जे आपण केलं होतं कोथिंबीरचं बेसन पीठ कोथिंबीरचं, हे मिश्रण आता आपण चाळणीमध्ये व्यवस्थित लावून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही त्या वड्यांचे आकार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही खाताना तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता ते। आता आपण अशा प्रकारे हे चाळणीमध्ये वाफायला ठेवले। हे कमीत कमी 12 ते 15 मिनिटं आपण हे वाफून घ्यायचं आहे। आता हे पहा, आपल्या आता ही कोथिंबीर वडी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। तुम्ही अशी सुरी घालून बघू शकता, जर ती अशी आरपार गेली, ह्याला काही बेसन नाही चिकटलं, तर समजायचं आपली ही वडी व्यवस्थित शिजली आहे। हे बघा, आता ही पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायची नाही, घाई करायची नाही काढायला। ती 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित थंड होते, थंड झाल्यावर काढायची, नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात। हे पहा, आता आपली व्यवस्थित ही थंड झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया प्लेटमध्ये। व्यवस्थित त्याचे आपण पहिले असे कडे काढून घ्यायचे, ज्यामुळे ती अलगद निघू शकते। मग हे पहा, असे व्यवस्थित कडे काढून घ्यायचे। हे मध्ये असं एक कट करून घ्यायचं, याच्याने आपली व्यवस्थित हे वड्या अलगद अशा निघतील। हे पहा, अशा प्रकारे आपली ही वडी आता तयार आहे। हे पहा, आपण अशा आकारामध्ये चौकोनमध्ये हे असे कट करून घेतले। आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया। एका वेळी तुम्ही सगळे टाकू शकता। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले आता हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घेतले आहेत। आपण आता तळून घेतलेत। आता आपण हे काढून घेऊ। हे पहा, आपले कोथिंबीरची वडी आता खाण्यासाठी तयार आहे।